Match will be starting soon. There is some due to some first ball of the semi-final and it's dot. Semi-finalचा हा पहिला चेंडू आणि हा छानसा असा शॉट आणि हा चौकार सेमीफायनल मधील हा पहिला चौकार आणि एमजीएम चा स्कोर झालेला आहे 4 रन्स. मेसेज टाक ना डब्बा नकोय म्हणून. आणि हा निर्धाव चेंडू प्लेयरचं नाव काय मनी आणि हा मनी सरचा छानसा असा शॉट आणि हा चौकार आणि एमजीएम ची धावसंख्या पोहोचली आहे 8 रनांवरती. मनी हे खूप आक्रमक असे फलंदाज आहेत एमजीएम चे. Two balls to go. 8 runs.4 balls to go. Bowler appeal. 2 balls to go. नवीन बॉल आता आणि हा मनी सरने सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केली. स्ट्राइक वरती हिमांशू पण हे आक्रमक फलंदाज आहेत. कालच्या दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंना उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. आणि हा हवेमध्ये शॉट आणि खाली फिल्डर येत आहे कॅचची आणि हा कॅच सोडलेला आहे आणि तोपर्यंत हिमांशू आणि मनी यांनी 2 रन पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या झाली आहे 11. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एमजीएम ची धावसंख्या 11. स्कोर आफ्टर 1 ओव्हर 11 रन्स. Score after 1 over 11 runs. Money.
डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचा हा पहिला चेंडू. ओमकार मनी स्ट्राइक वरती आणि हा ओमकार चा दुसरा निर्धाव चेंडू. आणि हा मनी सरने चांगल्यापैकी डिफेन्स करून 1 रन चोरलेला आहे. हिमांशु ऑन स्ट्राइक. आणि हा हिमांशूने प्लेट करून 1 रन. या षटकाचे आणखी 2 चेंडू राहिलेले आहेत. आणि हा निर्धाव चेंडू. आतापर्यंत ओमकारने फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू राहील दुसऱ्या षटकाचा. आणि हा बॅट फिरवायच्या प्रयत्नामध्ये हा निर्धाव चेंडू. वाईड बॉल आहे. कोण दिलाय? सॉरी, पंचांचा निर्णय वाईड बॉल. आणखी 1 चेंडू राहिलेला आहे. आणि हा मनी यांचा हवेमध्ये शॉट आणि हा बाउंड्री फायर. सेमीफायनल मधील हा पहिला षटका. आणि याच्यासोबत धावसंख्या झाली आहे 20 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. स्कोअर आफ्टर 2 ओव्हर 20 रन्स. हिमांशु पाटील on the strike. Asim will continue the over. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आसिम टाकत आहेत. आणि हा निर्धाव चेंडू. आणि हा लो फुल टॉस आणि स्ट्रेट 4. आणि धाव संख्या झाली आहे 24. हा लो फुल टॉसला 4 मध्ये कन्वर्ट केलेला आहे हिमांशु पाटील यांनी. "24 रन्स. हिमांशु पाटील ऑन स्ट्राइक. And this is wide. Bowler felt slight pressure. आणखी 4 चेंडू राहिलेले आहेत या षटकामधील. आणि हा सिंगल रन घेऊन मनी ऑन द स्ट्राइक.
आणि मनी सरांचा हा हवेमध्ये शॉट आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मासीकडून आणि एकच रन. मसी छानसा असा प्लेयर मधून गॅप काढत हा 4. एक चेंडू उरलेला आहे. आणखी धावसंख्या पोहोचलेली आहे 31 वरती. 31 रन्स. मराठी कळत नाही वाटत. 1 बॉल टू गो. आणि हा सिंगल घेऊन हिमांशु पाटील विल कंटिन्यू द स्ट्राइक. स्कोर आफ्टर 3 ओव्हर 32 रन्स. स्कोर आफ्टर 3 ओव्हर 32 रन्स. आणि हे डबल रन्स. आणि हा निर्धाव चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू. आणि हा गॅप मध्ये खेळायला शॉर्ट प्लेयर बॉलच्या मागे. आणि हा 4. हिमांशु पाटीलचा हा आपल्या संघासाठी छानसा असा 4. आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 38 वरती. हिमांशु पाटीलचा हा हवेमध्ये शॉर्ट प्लेयर खाली, पण प्लेयर पासून हा खूप लांब. आणि हा हिमांशु पाटीलचा बॅक टू बॅक 2 सेकंड 4. आणि धाव संख्येमध्ये भर पडत धाव संख्या झालेली आहे 42 रन्स. आणखीही एक चेंडू राहिलेला आहे पॉवर प्ले मधला. पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग हिमांशु आणि मनी करत आहेत. आणि हा सिंगल घेऊन हिमांशु पाटील स्ट्राइक आपल्यापाशी ठेवतील. आणि पॉवर प्ले नंतर स्कोर आहे 43 रन्स. स्कोर आफ्टर 4 ओव्हर 43 रन्स. स्कोर आफ्टर 4 ओव्हर 43 रन्स.
यज्ञेश. यज्ञेश पाचवं षटकार घेऊन येत आहे पॅन्थर साठी. आणि हा पहिल्या बॉल वरती सिंगल. मनी ऑन द स्ट्राईक. And this is appeal for the out, but umpire decision is not out. निर्धाव चेंडू. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सर लास्ट बॉल टू गो. आणि बॉल हवेमध्ये. प्लेयर खाली आहे कॅचची. आणि हा कॅच मिस झाला. तोपर्यंत प्लेयरने दोन रन आपल्या खात्यामध्ये जोडलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 46. अर्ध्या षटकांच्या समाप्तीवर धावसंख्या झालेली आहे 46. स्कोर आफ्टर 5 overs 46 runs. Score after 5 overs 46 runs. Himanshu Patil on the strike. New bowler is Siddhant. संघाचं पॅन्थर साठी 6वं षटक घेऊन येत आहेत सिद्धांत. हिमांशू 25 वरती खेळताना. आणि हा वाईड बॉल. We have a good commenter Sara Satardekar in commentary box. And it's single on first ball. We have our own comment.
our own commentator Saras. And this is dot ball. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणखी एक कॉमेंटर जोडलेले आहेत आपल्यासोबत सारा. 4 balls to go. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे 48. मनी ऑन द स्ट्राईक. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. मनी बॉलला बॅट कनेक्ट करायचा प्रयत्न करत आहेत पण ते यशस्वी होत नाहीत. सिद्धांतची चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सिद्धांतने या षटकामध्ये फक्त 2 रन खर्च केले आहेत आणि हा शेवटचा चेंडू राहील या षटकाचा. आणि हा बॉल हवेमध्ये प्लेयर खाली येत आहे आणि हा मिसफील्ड. किती रन्स? 3 रन्स ना. ओके. या 3 रनांसोबत एमजीएम टीमचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. एमजीएम संघाची धावसंख्या पोहोचली आहे 51 वरती. स्कोर आफ्टर 6 ओव्हर 51 रन्स. स्कोर आफ्टर 6 ओव्हर 51 रन्स. आणि हा सिंगल पहिल्या चेंडूवरती. हिमांशूचा हवेमध्ये कॅच आणि हा पण झेल सुटलेला आहे पॅन्थर्स कडून. तोपर्यंत हिमांशू आणि मनी यांनी 2 रन पूर्ण केले आहेत. पॅन्थरचे खूप सारे झेल या सामन्यामध्ये सुटत आहेत. सॉरी, टायटन्स. हे झेल टायटन्सला महागात पण पडू शकतात. आणि हा पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. प्लेयर खाली आणि हा झेल घेतलेला आहे. हिमांशू पाटील आउट. स्कोर आफ्टर 6.3 ओव्हर 54 रन्स. एमजीएम अवेंजरचा नेट्स बॅट्समन सर्वांचा फेवरेट चिन्मय. सर्व मित्रांचा, सर्व संघाचा, सर्व
दर्शकांचा फेवरेट चिन्मय. बघूया चिन्मय आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतो हे बघणं निर्णायक राहील. चिन्मयचा पहिला बॉल डॉट, वाईड बॉल. या विकेट नंतर नक्कीच टायटन्सला यश मिळालेलं आहे धावसंख्या रोखण्यामध्ये. आणि हा डॉट बॉल, 2 balls to go. Two balls to go. आणि हा यज्ञेशचा खूप असा छानसा चेंडू आणि हा डॉट बॉल. यज्ञेश छान अशा प्रकारे कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट सुद्धा मिळवलेली आहे. शेवटचा चेंडू हा 7व्या षटकाचा. आणि हा डॉट बॉल, सॉरी हा वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम. चिन्मय आणखी पण अडचणीत आपलं अकाउंट ओपन करण्यासाठी. आणि हा चिन्मयचा हवेमध्ये शॉट आणि चिन्मयनं षटकारासोबत आपलं अकाउंट ओपन केलं आहे. सर्वांचा फेवरेट असा चिन्मय. आणि याच्यासोबत धावसंख्या झाली आहे 62 रन्स. स्कोर आफ्टर 7th over 62 runs, loss of 1 wicket. Score after 7th over 62 runs, loss of 1 wicket. मनी सर स्ट्राइक वरती. सिद्धांत बॉलिंग साठी. आणि हा हवेमध्ये झेल, कीपर त्याच्या मागे. पण हा मनी सरांचे क्विकचे असे डबल्स. सिद्धांत उत्कृष्ट अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी. आणि हा मनी सरांचा हवेमध्ये शॉट, फिल्डर खाली. आणि हा कॅच मिस. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन चिन्मय अँड मनी. आणि स्कोर झालेला आहे 66 रन्स. असंच सुरू राहिलं तर. आणि हा पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, पण हा नो मॅन्स लँड्स मध्ये. आणि हा षटकाचा 3रा डबल. आउट साठी अपील. 2 रन्स ना. ओके.
उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट दाखवत आहेत मनी आणि चिन्मय यांनी या षटकामधला हा तिसरा डबल्स घेतला आहे. जर असेच झेल सुटत राहिले तर टायटन्सला हा सामना बघ असं केलं ना प्राइज मनी अनाऊन्स होते. सांगतो. अँड धिस हा पण हवेमध्ये झेल आणि हा फायनली हा झेल टायटन्सने पकडला आहे आणि मनी सर आउट. Score after 7.4 overs, 68 runs, loss of 2 wickets. मनी सरची कमतरता भरण्यासाठी एमजीएमचा नेट्स बॅट्समन आर्यन पाटील. सिद्धांतची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आर्यन पाटील स्ट्राइक वरती. आर्यनचा हा हवेमध्ये शॉट प्लेयर बॉलच्या खाली आणि हा विकेट. बॅक टू बॅक टायटन्सला 2 विकेट मिळालेले आहेत. टायटन्स सामन्यामध्ये वापस येताना दिसत आहेत. सिद्धांतची उत्कृष्ट अशी कामगिरी, 2 विकेट मिळवून दिलेल्या आहेत. सिद्धांत हॅट्रिक बॉल वरती आणि हा 8व्या षटकाचा शेवटचा चेंडू. सिद्धांत स्ट्राइक वरती. हॅट्रिक वाचवण्यासाठी एमजीएम अवेंजरचे नेट्स बॅट्समन. हॅट्रिक वाचवण्यासाठी एमजीएम अवेंजरचे नेट्स बॅट्समन अनिकेत आलेले आहेत. आणि हा हॅट्रिक बॉल मिस झालेला आहे आणि सिंगल्स. अनिकेत आपल्यापाशी स्ट्राइक ठेवतील नेक्स्ट ओव्हरला. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 रन्स. लेग बाय. स्कोर आफ्टर 8 ओव्हर 69 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. स्कोर आफ्टर 8 overs 69 runs, loss of 3 wickets. शेवटचे सेमीफायनल मधील शेवटचे 2 षटक राहिलेले आहेत एका इनिंग्स मधील. हा सामना रोमांचक होताना टायटन्सने आणि हा पंचांचे हात उघडले आणि हा वाईड बॉल. यज्ञेशची ही या सामन्यामधील 3रं षटक. अनिकेत पहिल्याच क्रीजच्या बाहेर आणि हा बॉल 1 रनांसाठी खेळला आहे. चिन्मय ऑन स्ट्राइक. आणि हा पुन्हा एकदा शाहरुख खान वाला पोज आणि वाईड बॉल. त्याला काय झालं बघ बरे, हे का हलायला.
सस्ता शाहरुख खान. आणि हा आउटची अपील पण डॉट बॉल. हा पुन्हा एकदा डॉट बॉल. चिन्मय आणखीही अडचणीत आपल्याला दिसत आहेत, तरीही त्यांनी एक षटकार मारलेला आहे. दर्शक त्यांच्या दुसऱ्या षटकारची प्रतीक्षा करत आहेत. आणि हा कट लागून हा चिन्मय यांचा 4. त्यांनी दर्शकाला नाराज न करता चौकार मारलेला आहे. या आणि हा यज्ञेशने विकेट मिळवून दिलेले आहे त्यांच्या संघासाठी. आणि चिन्मय वापस येताना यज्ञेश उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्या संघासाठी करताना चिन्मयची कमतरता भरून काढण्यासाठी MGM अव्हेंजरचा नेट्स बॅट्समन कार्तिक राठोड. यज्ञेशने 2.5 ओव्हर्स मध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत. 8.5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 76. कार्तिकने 1 रन काढून आपला अकाउंट ओपन केलं. कार्तिक आणि हा पंचांचा निर्णय आउट. चांगली स्कोर काय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण टायटन्स कडून. स्कोर आफ्टर 9 ओव्हर 77 रन्स. स्कोर आफ्टर 9 ओव्हर 77 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि हा शिंदे फार्म्स वरतील ह्या दिवसाचा हायेस्ट स्कोर आहे. आणि हा पहिल्या चेंडूवरती झणझणीत असा चौकार. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 81 वरती. सिद्धांत आपलं 3रं शतक टाकत आहे. आणि हा हवेमध्ये शॉट, प्लेयर खाली. आणि हा कॅच. सिद्धांतची ही आपल्या संघासाठी 3री सफलता. आणि ही MGM ची 6वी विकेट. सिद्धांत आणि यज्ञेश उत्कृष्ट अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी. यज्ञेशने 2 विकेट तर सिद्धांतने 3 विकेट्स घेऊन
आणि हा निर्धाव चेंडू. सिद्धांतचे आणखीही 3 चेंडू बाकी आहेत. आणखी एका विकेटची शक्यता. आणि हा हवेमध्ये चेंडू आणि हा ग्राउंडच्या बाहेर षटकार. डॉक्टर कृष्णा यांचा हा झणझणीत षटकार. आणि धावसंख्या पोहोचली आहे 87 रन्स वरती. आणि कृष्णा यांचा सिद्धांत यांचा शानदार कमबॅक. डॉट बॉल. आणि हा शेवटचा चेंडू या सामन्यामधील इनिंग मधील. आणि हा विकेट किपरचा उत्कृष्ट असा थ्रो. आणि एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 87 रन्स. आफ्टर 10 ओव्हर स्कोर इज 87 रन. लॉस ऑफ 6 विकेट. टायटन्स नीड्स 88 runs to win. Titan needs 88 runs to win. शिंदे फार्म वरतील हा दुसऱ्या दिवसातील हायेस्ट स्कोर झालेला आहे. या दिवसाची हिस्ट्री पाहता आतापर्यंत दुसऱ्या वेळेस जी टीम बॉलिंग करत आहे ती इथे मॅच जिंकत आहे. आता बघूया टायटन्स हे रेकॉर्ड तोडू शकतात का. जिंकतायत. Okay. ऊन आहे का तिकडे. हलका टायटनचे बॅट्समन ग्राउंड वरती MGM आपली फील्ड सेट करताना. MGM ला 87 रन्स डिफेन्स करायचे आहेत आणि टायटन्सला जिंकण्यासाठी 88 रनांची आवश्यकता. यज्ञेश संघाची पहिली ओव्हर घेऊन येत आहेत कर्णधार ताबेश.
स्ट्रायकर एंडला महेश अँड नॉन स्ट्रायकर एंडला यज्ञेश. महेश आणि यज्ञेश उत्कृष्ट असे टायटनचे खेळाडू. बघूया कर्णधार आपल्या संघासाठी काय करतायत. आणि हा पहिला चेंडू निर्धाव. उत्कृष्ट अशी बॉलिंग. आणि हा दुसरा चेंडू छानसा बीट करत कीपर जवळ. गो दिलो. आणि हा तिसरा चेंडू खेळत गॅप मध्ये ढकलत महेश यांचा चौकार. आणि टायटन्स अकाउंट ओपन झालं ह्या चौकारने. आणि टायटनची धावसंख्या पोहोचली आहे 4 रन वरती. पॉवर प्ले सुरू असल्यामुळे सर्व प्लेयर्स 30 यार्ड्स मध्ये आहेत. फक्त 1-2 प्लेयर बाहेर असतात का. आणि हा महेश यांचा हवेमध्ये शॉट. प्लेयर चेस करत आहेत पण हा वन्स बाउंड्री. महेश यांची बॅक टू बॅक सेकंड 4. आणि टायटनची धावसंख्या झालेली आहे 8. अशी सुरुवात टायटन्सला हवी होती आणि ती त्यांना मिळतीये महेशच्या माध्यमाने. आणि हा पुन्हा एकदा हवेमध्ये आणि ही हॅट्रिक. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पण 2 धावा थांबू शकणार नाहीत. महेश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. आणि हा कट लागून कीपर कडून मिसफिल्ड. आणि हा महेश साठी आणखी एक 4. आणि टायटनची धावसंख्या झालेली आहे 14. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टायटनची धावसंख्या झालेली आहे 14. स्कोर आफ्टर 1 ओव्हर इज 14. In commentary box we have very talented commentator Miss Radhika, Miss Sara and Miss Maitri. टायटन्सला नेक्स्ट बॉलर MGM कडून आर्यन पाटील. बॅटिंग सोबत कमाल काही झालेली नाहीये आर्यनची पण आता MGM ला नक्कीच आशा असेल की बॉलिंग सोबत आर्यन कमाल दाखवेल. टायटन्सला आणखी 74 धावांची गरज आहे. यज्ञेश स्ट्राइक वरती. यज्ञेशाने उत्कृष्ट अशी बॉलिंग केली आहे आपल्या संघासाठी. आणि यज्ञेशाने गॅप मध्ये बॉल ढकलून 1 रन काढून आपला अकाउंट ओपन केला आहे. आणि याच्यासोबत धाव संख्या झाली आहे 15. महेश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती.
आणि हा डॉट बॉल. गेल्या षटकामध्ये महेश यांनी जोरदार 2 चौकार मारलेले आहेत. जवळपास महेश हे डगआउट मधूनच सेट होऊन आले होते असं वाटत आहे. आणि हा महेश यांचा हा तिसरा फोर आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 19 वरती. नाइनटीन रन्स, 3 balls टू गो. बॉल दो, नया बॉल दो. महेश यांनी इतके जोरदार बॉल मारले की बॉल बदलण्याची वेळ आली आहे. ह्याला सावलीत ठेवा, ह्याला गरम व्हायला इकडून ठेवावं लागेल. ह्याला काय, ह्याला झाका बरं काहीतरी आपल्याकडे आहे का काही कपडा वगैरे गरम होऊन. मला व्ह्यू ब्लॉक होईल ना, ऊन लागेल ना. थांब 1 मिनिट, काहीतरी करूया. नवीन बॉल आला आहे. नवीन बॉल ग्राउंड वरती आलेला आहे. महेश यांनी खूप जोरदार प्रहार चेंडूवरती केलेला आहे. चौथा चेंडू डिफेन्सिव्ह खेळून सिंगल रन. उत्कृष्ट असं प्लॅनिंग की एक बाउंड्री आल्यानंतर स्ट्राइक रोटेट केली आहे आणि स्ट्राइक वर आता यज्ञेश आहे. उत्कृष्ट आणि यज्ञेशचा 2 प्लेयरला बीट करून हा झणझणीत चौकार आणि धाव संख्या पोहोचली आहे 24. आणखी एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकाचा. असेच चौकार लागत राहिले तर रन रेट हे कमी कमी होत जात आहे. आणि हा डिफेन्सिव्ह शॉट खेळून सिंगल महेशचा. नेक्स्ट ओव्हर मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टायटनची धाव संख्या 25 रन. स्कोअर आफ्टर 2 overs 25 रन्स. टायटन्सला आणखी 63 रनांची आवश्यकता आहे. आणखी 2 ओव्हरचा पॉवर प्ले शिल्लक आहे. महेश आणि यज्ञेश पूर्णपणे पॉवर प्लेचा फायदा उठवताना दिसत आहेत. एमजीएम ला नक्कीच विकेटची आवश्यकता आहे या गडीला. षटकाची तिसरी ओव्हर एमजीएम चे कॅप्टन ताबिश घेऊन येत आहेत. आणि हा मिसफील्ड एमजीएम कडून. हा सिंगल रन. महेश स्ट्राइक वरती. कर्णधाराने पूर्णपणे प्रयत्न केला होता विकेट आणण्याचा. महेशचा हा बॅटला कट लागून किपरच्या मागे. टू रन्स. ओके, महेश साठी 2 रन्स. ताबिश यांचा हवेमध्ये शॉट, प्लेयर मागे आणि ही विकेट. कर्णधाराने आपलं काम पूर्णपणे केलेलं आहे आणि संघासाठी विकेट मिळवून दिलेली आहे. आणि हा एमजीएम चा कमबॅक. एक कर्णधाराने विकेट मिळवून दिलेला आहे तर दुसरे कर्णधार दाखल होताना ग्राउंड मध्ये.
एक कर्णधार बॅटिंग करणार तर दुसरा कर्णधार बॉलिंग करणार. भाऊ हे काय एक टायटनचे कर्णधार क्रीज वरती आणि MGM चे कर्णधार बॉलिंगला. आणि कर्णधाराचा हा 1 रनांसाठी शॉट. 1 रनांसाठी शॉट. टू बॉल्स टू गो. यज्ञेशचा हा उत्कृष्ट असा शॉट 1 रनांसाठी. षटकाचा आणखी शेवटचा चेंडू बाकी आहे. टायटनचे कॅप्टन स्ट्राइक वरती. सिंगल घेऊन टायटनचे कॅप्टन स्ट्राइक आपल्यापाशी ठेवतील. पॉवर प्लेचा आता शेवटचं षटक राहिलेलं आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन. स्कोअर आफ्टर 3 ओव्हर 31 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. टायटन्सला आणखी 57 रनांची आवश्यकता आहे 42 बॉल्स मध्ये. MGM ला इथे आणखी एका विकेट हवी आहे सामन्यामध्ये आपला दबाव वाढवण्यासाठी. सामना सध्या बराबरीत चालताना. MGM चा नेक्स्ट बॉलर सिद्दीक शेख. आणि हा प्लेयर मधील गॅप साधत हा 4 पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे आसिम यांनी. आणि धावसंख्या वाढवत आहेत आपल्या संघाची. प्रदीप क्रिकेट काहीतरी आहे. आसिम यांचा पुन्हा एकदा उत्कृष्ट असा शॉट सिंगल साठी आणि स्ट्राइक रोटेट केली. उत्कृष्ट अशी स्ट्रॅटर्जी. एक बाउंड्री आली की स्ट्राइक रोटेट. यज्ञेश स्ट्राइक वरती. सिद्दीक रनअप साठी तयार. आणि हवेमध्ये बॉल. हा MGM साठी चान्स पण 1 रन टायटन साठी. क्रिक हिरोज वर जा तिथे ओपन कर. आसिम स्ट्राइक वरती. आणि हा सिद्दीकने बॉल बीट करवला. आणखी ही 2 चेंडू बाकी पॉवर प्ले संपण्यासाठी. आणि हा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू राहील. खुल गया संपला. एक बॉल राहिला ना वाटतं. 1 बॉल टू गो. 1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू पॉवर प्ले साठी. आसिम यांनी पूर्णपणे उपयोग करत हा चेंडू ग्राउंडच्या बाहेर
पॉवर प्ले 6 ने संपवलेला आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 43 रन वरती. पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे टायटन्सने. आता टायटन्सला फक्त 45 रनांची आवश्यकता आहे 36 बॉल मध्ये. आणि MGM कडून नेक्स्ट बॉलर आहे चिन्मय, सर्वांचा आवडता. हे घे ना, 2 केदांना, सर्व मित्रांचा आवडता. ओके, हे घे ना, 2 केळं घेऊन ये ना. जसा कोरडा पडलाय, एनर्जी पण संपली आहे. पाणी पिऊन एनर्जी येणार आहे, त्यामध्ये काय मिक्स केलंय का? 43 रन्स आफ्टर 4 ओव्हर, 45 रन्स टू विन. 45 रन्स टू विन. यज्ञेश स्ट्राइक वरती. चिन्मयचा पहिला बॉलला त्यांना सिंगल घेत स्ट्राइक रोटेट केली, पण हा ओव्हर थ्रो. असीम स्ट्राइक वरती. यज्ञेश यांनी गोलंदाजीमध्ये पण उत्कृष्ट कामगिरी केली आहे, इथे फलंदाजीमध्ये पण उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. चिन्मय याने पण फलंदाजी करताना 10 रन आपल्या संघासाठी जोडलेले होते. आता बघूया विकेट घेत आहेत. आणि हा सिंगल रन. टायटन्स स्ट्राइक रोटेट करताना. आणि हा पुन्हा एकदा सिंगल साठी शॉट यज्ञेश यांचा. असीम पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. असीम हे कर्णधाराची भूमिका पूर्णपणे बजावत आहेत. आणि हा अंपायरचा निर्णय वाईट, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी बाद, संघ बाद. अरे 3 बॉल झालेत ना, 3 झाले. तिथं 1 बॉल एक्स्ट्रा झालाय म्हणा, सांग त्यांना. 1 बॉल एक्स्ट्रा झालाय. आणि हा पुन्हा एकदा सिंगल. अरे अपडेट कोण करते? एक वाइड होता तो. हाँ, वाइड को डॉट दिया. पॉज फॉर अ मिनट, पॉज फॉर अ मिनट. वाइड को डॉट दिया है, वो अंडू करो. पॉज फॉर अ मिनिट. झालं ओके, कंटिन्यू. चिल मासीबाई चिल. आणि हवेमध्ये चेंडू आणि हा चिन्मय साठी कॉटन बॉल. चिन्मय प्रेक्षकांना कधी नाराज करत नाही. आणि यज्ञेशला वापस पाठवलं. कर्णधार आणखीही क्रीज वरती आहेत. कोण आहे वो? आणखीही एक चेंडू राहिलेला आहे चिन्मयचा. ऋषभ. टायटन्स कडून नेक्स्ट बॅट्समन ऋषभ.
इतक्या उन्हामध्ये हा सामना चालत आहे. प्लेयरच्या एनर्जीला मानावं लागेल. आणि हा सिन्मयचा शेवटचा बॉल वरती सिंगल आणि धावसंख्या पोहोचली आहे 49 वरती. अर्धशतकाला आणखीही एक रन कमी. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49 रन्स. स्कोअर आफ्टर 5 overs 49 runs, loss of 2 wickets. Score after 5 overs 49 runs, loss of 2 wickets. टायटन्सला आणखीही जिंकण्यासाठी 39 रनांची आवश्यकता आहे. आणखी या इनिंग्स मधला अर्धा षटकांचा डाव संपला आहे. आणखी अर्धशतक बाकी आहेत. संघाचं 6वं षटक घेऊन येत आहे. आणि ह्या डबल सोबत संघाचं अर्धशतक. उन्हामध्ये काहीतरी छत्री थोडी अलीकडे घेऊ. आगे नहीं, पीछे ले आ तो आगे ये गिरेगा ना उसका छाव. आर्यन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग साठी. आणि हा हवेमध्ये बॉल, पण हा प्लेयर पासून खूप लांब. आणि हा उत्कृष्ट असा डबल टायटन्स साठी. टायटन्स स्ट्राइक रोटेट चांगला करत आहे. ते डॉट बॉलचं पर्सेंटेज टायटन्सचं खूप कमी आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या पोहोचलेली आहे 54 रन. टायटन्सला आणखी 34 रनांची आवश्यकता. आणि हा उत्कृष्ट असा शॉट आसिम यांचा 1 रनांसाठी. आणखी ही 2 चेंडू आहेत या षटकामध्ये. 2 balls to go. 2 balls to go. ऋषभ यांचा उत्कृष्ट असा शॉट 1 रनांसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बाय आसिम अँड ऋषभ. एक चेंडू आणखीही बाकी या षटकासाठी. आसिम यांचा हा सिंगल घेऊन पुन्हा स्ट्राइक वर राहतील. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 56 वरती. स्कोअर आफ्टर 6 overs 56 runs, loss of 2 wickets. 31 runs to win in 24 balls. "31 runs to win in 24 balls. Chinmay will continue the over. 31च ना. चिन्मयने मागच्या षटकामध्ये 1 विकेट घेऊन आपल्या संघाला वापस मॅच मध्ये आणलं होतं. आता बघूया या षटकामध्ये ते काय करतायत. त्यांच्या पहिल्या बॉल वरती 1 रन आसिम यांचा. ऋषभ स्ट्राइक वरती. चिन्मयवर मोठी जिम्मेदारी विकेट घेण्याची. चिन्मय यांचा रनअप हा खूप लॉंग आहे. याच्यामुळे त्यांचे चेंडू खूप वेगवान येतात बॉलर कडे. आणि हा विकेट चिन्मय कधीच नाराज करत नाहीत
प्रेक्षकांना आणि टीमला. स्कोर 58 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चिन्मय यांनी दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. कॅप्टनने जी जिम्मेदारी त्यांना दिलेली असते ती ते पूर्णपणे निभवतात. नवीन बॅट्समन आहेत ओमकार. कॅप्टन आणखी पण क्रीज वरती आहेत. हा मॅच कुठे जाईल आणखी सांगता येत नाही. असा रोमांचक असा हा सामना. आणि हा बॅक टू बॅक दुसरी विकेट चिन्मय साठी. आणि चिन्मय आता हॅट्रिक वरती. ओमकार आले, ओमकार गेले. आणि ओमकारची कमतरता पूर्ण करण्यासाठी येत आहेत आपले आवडते कॉमेंट्रेटर मासी भाई. $30 runs to win in 21 balls. चिन्मय ऑन हॅट्रिक. चिन्मयचा हा हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक रोखण्यासाठी टायटन्सचे आले आहेत मासी. मासी हे उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, पण चिन्मयी हा पकल्याला गोलंदाज आहे. चिन्मय हॅट्रिक पूर्ण करण्याचे चान्सेस खूप आहेत. रनअप साठी तयार चिन्मय. आणि हा हॅट्रिक जवळपास होता वाचलेला आहे. आणि 2 रन टायटन्स साठी. आणि धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. 60 वरती धावसंख्या गेलेली आहे टायटन्सची. 2 चेंडू आणखी शिल्लक या षटकामधील. मासी यांना खूप सामन्यांचा अनुभव ते वापरताना. मासीने क्विक सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केली. स्ट्राइक वरती आहे टायटन्सचे कॅप्टन असीम. चिन्मयचा हा शेवटचा चेंडू या षटकाचा. चिन्मय आणि हा छानसा असा शॉट 4 रनांसाठी. चिन्मयला प्लेयर्सने नक्की नाराज केलेला आहे. ज्या चेंडूवर 2 रन यायचे त्या चेंडूवर 4 रन आलेले आहेत. याच्यामुळे बॉलर नाराज झालेला आहे. स्कोर आफ्टर 7 ओव्हर 65 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. अंपायर टाइमिंग का क्या सीन है? ऐकू नाही आलं ते. 23 रन्स टू विन इन 18 बॉल. ऐसा गो हे काय होते माईकला. मासी आणि असीम खेळताना दोन्हीही अनुभव प्लेयर टायटनचे. ड्रिंक्स ब्रेक घेताना प्लेयर. आता बघूया या ड्रिंक्स ब्रेकचा काय परिणाम पडतो दोन्ही टीम वरती. ड्रिंक्स मध्ये काय अंपायर ओव्हर रेट. अंपायर व्हॉट अबाउट ओव्हर रेट?
आणि पहिल्या बॉलवरती झणझणीत असा 4. चिन्मय पडता पडता वाचले, हळू नये. मासी यांचा झणझणीत असा चौकार. 19 रन्स टू विन इन 17 बॉल. खूप रोमांचक असा हा सामना. आणि हा पुन्हा एकदा हवेमध्ये गेन, पण नो मॅन्स लँड्स मध्ये. आणि 1 रनांसाठी उत्कृष्ट अशी स्ट्रॅटर्जी. बाउंड्री आल्यानंतर स्ट्राईक प्रोटेक्ट करणं हे एका चांगल्या खेळाडूचं निशाणी आहे आणि ती मासीने दाखवलेली आहे. स्ट्राईक वरती आहेत टायटनचे कॅप्टन्स. आणि हा कॅप्टनने हा सिंगल साठी उत्कृष्ट असा शॉट खेळलेला आहे. टायटन्सला आता फक्त 17 रनांची आवश्यकता आहे 15 बॉल मध्ये. आणि हा पंचांचा इशारा वाईड बॉलचा. एमजेम वरती प्रेशर नक्कीच वाढताना दिसत आहे. ओव्हर नंतर करतो. 14 बॉल 16 हा. मासी आहे बॅटिंग को असीम. मासींचा उत्कृष्ट असा शॉट सिंगल साठी. आणि आर्यन पाटीलनं पण नाईस असा कमबॅक केलेला आहे. आणि आता फक्त टायटन्सला 15 रनांची गरज आहे 13 बॉल मध्ये. शेवटचा बॉल षटकाचा. आणि हा मिसफिल्ड मुळे हे 2 रन्स. आणि 1 रन 1 विकेट. मासी वापस येताना. काय झालं ते टायटन्सला 14 रनांची आवश्यकता 2 ओव्हर नंतर. स्कोर आफ्टर 8 ओव्हर 74 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. सर कुणाच्या बॅग मध्ये फोक्सवॅगन कारच्या की असतील तर प्लीज स्कोरिंग टेबलला आणून द्या. स्कोर आफ्टर 8 ओव्हर 74 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 14 रन्स टू विन इन 12 बॉल. जर कुणाच्या बॅग मध्ये फोक्सवॅगन कारच्या की आले असतील तर प्लीज स्कोरिंग टेबलला आणून द्याव्या. क्या Wait for a minute. Wait for a minute. Wait for a minute. What's your decision? Out ना last ball. Out था ना. Wait for a minute. Wait for a minute. ए शिव चेक कर थर्ड अंपायर कौन है. Here is some confusion between player about last run out. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद संघबाद.
टायटनचा नवीन बॅट्समन सिद्धांत त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आणि हा हवेमध्ये बॉल आणि हा चिन्मयचा नो मॅन्स लँड मध्ये. चिन्मय पूर्णपणे प्रयत्न करताना आपल्या संघासाठी. चिन्मयचा हा तिसरा षटक. टायटन्सला जिंकण्यासाठी 12 रनांची आवश्यकता आहे 11 बॉल मध्ये. मासी ऑन स्ट्राइक. डॉट बॉल, सॉरी रनआउट जो हुआ था वो असीम था. Titans needs 12 runs in 10 ball. आणि हा कट करून मासीने छानसा असा सिंगल साठी शॉट खेळलेला आहे. एक धाव संख्या कमी करत आपल्या संघासाठी विजयासाठी एक पाऊल पुढे टाकताना टायटन्स. सिद्धांत स्ट्राइक वरती. आणि हा हवेमध्ये बॉल, किपर बॉलच्या मागे. आणि हा झेल सुटलेला आहे. चिन्मय निराश. चिन्मय पूर्णपणे प्रयत्न करताना आपले 100% देताना. आणि टायटन्सला आता 10 रनांची आवश्यकता 8 चेंडू मध्ये. अशी खराब क्षेत्ररक्षण. आणि हा डॉट बॉल. सात बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. अतिशय रोमांचक असा हा मुकाबला. मासीभाई ऑन स्ट्राइक. आणि हा उत्कृष्ट असा बॉल. आता टायटन्सला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 10 रनांची आवश्यकता. अतिशय रोमांचक असा हा मुकाबला. टायटन्सला 6 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. आणि हा मॅच मध्ये डिले झाल्यामुळे पंचांशी डिस्कशन करताना MGM टीम. हा सामना जी टीम जिंकेल ती फायनल्स मध्ये डायरेक्ट. प्रेक्षक बघण्यासाठी आतुर आहेत की पहिली फायनलिस्ट कुठली टीम असेल, MGM की टायटन्स.
सिद्धांत स्ट्राइक वरती. सिद्दीक आपल्या संघासाठी शेवटची षटक टाकताना. दो प्लेयर्स बाहेर. ओव्हर रेट मुळे MGM ला फक्त 2 प्लेयर बाहेर ठेवता येणार आहेत 30 यार्ड्स मध्ये, 30 यार्डच्या बाहेर. तर याचा ऍडव्हान्टेज नक्कीच टायटन्सला मिळेल. आणि सिद्धांतने हा हवेमध्ये शॉट घुमवलेला आहे आणि हा वन्स बॉल, 1 बाउन्स अँड 4. या 4 ने नक्कीच प्रेशर कमी झालेला असेल आणि आता त्यांना टायटन्सला आवश्यकता आहे 6 रनांची 5 बॉल मध्ये. 82 रन्स. टायटन्स नीड्स ओनली 6 रन्स इन 5 बॉल. हे बघण्यामध्ये चक राहील की षटकार मारून हा सामना संपवता येईल की काय सिद्धांत. आणि सिद्धांत यांनी उत्कृष्ट असा सिंगल घेतलेला. सिंगलचे 2 रन कन्वर्ट केलेले आहेत. सिद्धांत यांची जितकी तारीफ करावं तितकं कमी. बॉलिंग मध्ये तर त्यांनी उत्कृष्ट असं प्रदर्शन केलेलंच आणि बॅटिंग मध्ये पण उत्कृष्ट असं प्रदर्शन दाखवत आहेत. आता 4 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे. 1 बाउंड्री आणि गेम संपलं. ओव्हर. तिसऱ्या बॉल साठी तयार. आणि हा निर्धाव चेंडू. आता 3 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता टायटन्सला. रोमांचक असा सेमीफायनल. आणि हा हवेमध्ये शॉट, फिल्डर खाली आणि हा कॅच ड्रॉप. आणि आता टायटन्सला 3 चेंडू मध्ये 2 रनांची आवश्यकता. दोन्ही टीम्सने भरपूर असे झेल सोडलेले आहेत. त्यांना हे झेल नक्कीच महागात पडताना दिसत आहेत. 3 runs to win in 2 balls. 3 runs to win in 2 balls. मासीबाई ऑन स्ट्राइक. मासी नक्कीच 4 किंवा बाउंड्री मारून ही मॅच संपवण्याचा इरादा आहे त्यांचा. आणि हा मासीचा हवेमध्ये शॉट, फिल्डर खाली आणि हा षटकार. मासी यांचा हा विनिंग शॉट दोन्ही सारखा एंड करत मासीबाईने हा 6 मारत आपल्या टीमला विजय मिळवून दिलेला आहे. आणि टायटन्स पहिली फायनलाइज टीम आपल्याला मिळालेली आहे. MGM निराश होताना. कॉन्ग्रॅट्स टायटन अँड वेल प्लेड MGM. ज्या झेलेबद्दल आपण बोलत आहेत ह्या झेल सुटल्या, ह्या झेल नक्कीच मागात पडल्या आहेत MGM ला. पण उत्कृष्ट असा सेमीफायनल शेवटच्या चेंडू पर्यंत पूर्णपणे मनोरंजन प्रेक्षकांचं झालं आहे. मासीबाई आता दुसरा सामना हा मार्कोज आणि पॅन्थर यांच्यामध्ये सेमीफायनल 2 होणार आहे.